नमस्कार. नर्मदे हर. आपल्या विस्डम ऑफ सनातन धर्म या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत. आतापर्यंत आपण नानाविध प्रकारचे विषय संदीप वाचा नावाच्या आपल्या व्हॉट्सअप समूहाच्या माध्यमातून गेले जवळजवळ 1.25 वर्ष आणि तत्पूर्वी वेगवेगळ्या प्रकारची प्रवचनं, शंका निरसन, वैयक्तिक चर्चा, ज्योतिषशास्त्रीय आपले वर्ग, अशा प्रकारच्या काय वेगवेगळ्या साधनांच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या विषयांचं चिंतन करीत आलेले आहोत. आणि सर्वांना मी विशेषतः नेहमी जे श्रोते आहेत किंवा प्रेक्षक आहेत नेहमीचे, त्या सगळ्या लोकांसाठी एक क्षमा मागण्याचा एक थोडासा एक मला आपण काय म्हणतो भाग दर्शवतो अशासाठी की आतापर्यंत गेली कित्येक वर्ष मला एका विशिष्ट पद्धतीने विषय मांडणारा मनुष्य, मुळापर्यंत जाणारा, कोणत्याही प्रकारचा विषय असला तरी चालेल, विषयाची विविधताबद्दल काही प्रश्नच नाही. आपण अनेक लोकांनी ऐकलेले आहेत, स्वयंसूतक विषय असेल, मंगळसूत्र विषय असेल, शिवरात्री संबंधीचा निषिद्धकाल का पाळायचा असतो, त्याचं नेमकं त्या निषिद्धकालामध्ये काय करावं इत्यादी पासून सुरू होऊन ते अगदी व्याकरणातील गमती जमती मराठीतल्या अशा विषयांपासून ते संगीतातील गमती जमती अशा प्रकारच्या विषयांपासून अध्यात्मातल्या गहनातल्या गहन विषयांपर्यंतच्या गमती जमती एक प्रकारे मी म्हणेन. का गमती जमती तर ज्याला त्या विषयातलं काहीही माहीत नाही अशा लोकांच्यासाठी सुद्धा ज्ञान देण्याचं कार्य आतापर्यंत जगदंबेच्या कृपेने आणि आपल्या आशीर्वादाने करत आलेलं आहे. तर गेला जो एक आपला यूट्यूबचा विषय होता तसाच हा विषय त्या विषयाला धरून त्याचा विभाग 2 असा आहे म्हटलं तरी चालेल. आणि क्षमा अशासाठी मागतोय की हे दोन्ही विषय जे आहेत ते आपल्या नेहमीच्या पठडीत बसणारे विषय नाहीत. कारण आपल्याला स्वामी विवेकानंदांनी सांगितलेला जो विषय आहे तो कसा आहे की ज्ञान, कर्म, भक्ती, प्रसंगी तंत्र असा सुद्धा घ्यायला हरकत नाही, आणि योग अशा प्रकारच्या जे मार्ग दिलेले, अशा प्रकारचे जे मार्ग दिलेले भगवंताला प्राप्त करून घेण्याचे, या मार्गांचा अवलंब करून एखाद्या मार्गाचा किंवा 2-3 मार्ग एकत्र करून किंवा प्रसंगी सर्वच्या सर्व एकत्र करून भगवंताकडे जाण्याचा आटोकाट प्रयत्न करणे, यातच सर्व धर्म आला. बाकीचे सगळे विषय जे आहेत ते तपशिलाचा विषय आहे. अशा प्रकारच्या सिद्धांतावर आधारित आपण आतापर्यंतचं सगळं बघत आलोय. पण होतं काय, कधी कधी आपल्याला नेहमीच्या वाटेत जात असताना काही वैशिष्ट्यपूर्ण मानसिक अशा प्रकारचे धक्के बसतात. असा धक्का बसला की त्याविषयी आपल्याला बोलल्याशिवाय राहत नाही अशा प्रकारचा विषय घेतो. आपल्याला मी एक शब्द देतो की जास्तीत जास्त हा एक आताचा एक भाग म्हणा, आणि अगदीच खूपच अगदी जर झालाच नाही पूर्ण तर अजून एखादा भाग, हे सोडून मी या रटाळ म्हणजे जे नेहमीचे माझे श्रोते त्यांच्यासाठी रटाळ म्हणतोय मी. तज्ज्ञ लोकांसाठी कदाचित ते रटाळ नसेल, किंवा अन्य लोकांसाठी माझं हे रटाळ शब्द रागवणारा सुद्धा, त्यांना राग येईल अशा प्रकारचा सुद्धा होऊ शकतो. तर असू दे, विषयांतर सोडून देऊया. तर ह्या नेहमीच्या पठडीच्या बाहेरचे जे काही विषय मी सांगणार आहे, मागच्या वेळी पण मी म्हटलं होतं आज जर आपण थोड्या वेगळ्या विषयावर चिंतन करणार आहोत तर ते मागच्या वेळेचं राहिलेलं चिंतन पुढे आपण करतो आहोत, आणि त्यासाठी हा सगळा नमनाला एवढा वेळ लावला. मागच्या वेळी आपण चिंतन केलेलं होतं की शके 1942च्या दाते पंचांगामध्ये मुहूर्त देण्याच्या पद्धतीमध्ये करण्यात आलेला बदल, आणि त्या संदर्भातली जी काही जे यूट्यूबमधलं एक छोटंसं आपल्याला एक चिंतन ऐकवलं, त्याच्यावरती भरभरून अशा प्रकारचे फोन करण्यात आले आणि कित्येकांनी त्याबद्दल अत्यंत आनंद व्यक्त केला आणि प्रोत्साहन दिलं की तुम्ही आम्हाला आमच्या पद्धतीने, योग्य पद्धतीने हे शब्द मांडता येत नाहीयेत, तुम्ही उत्तम प्रकारे मांडू शकता आहात, तेव्हा कृपया अशा प्रकारे आपला जो काही मनातला भाव आहे तो जातेपर्यंत, आणि अर्थातच त्याच्या पुढचा भाग आणखीन जो दुसरा येणार आहे त्यातलाच उपविभाग, तो म्हणजे कालसुसंगत आचार धर्म नावाच्या पुस्तकाच्या निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये असलेलं त्यांचं धर्मविचार काय ते मंडळ, ह्या सर्व मंडळींपर्यंत हे विचार तुम्ही पोचवा अवश्य, असा अत्यंत आग्रहाची विनंती अनेकांकडनं आलेली आहे. आणि त्याला अनुसरून आजचा हा प्रपंच करतो आहे. योगायोगाने म्हणा किंवा काही परमेश्वरी कृपेने म्हणा, परवाच्या यूट्यूबवरचं ते चिंतन होतं 1-2-3 दिवसापूर्वी दिलेलं, ते कालसुसंगत आचार धर्म निर्मिती करणाऱ्या धर्मविचारक ते काय जे मंडळ त्यांनी जे सांगितलेलं होतं माग, आता ह्याला संदर्भ सगळा मागच्या विषयाचा असल्यामुळे सगळं मागचं पुन्हा सांगणार नाहीये. तर त्या विचारक मंडळातले माझे स्नेही असलेले
अशा प्रकारच्या एका व्यक्तीने ते युट्यूबवरचं ऐकलं आणि मोहन दाते महाराजांच्या पर्यंत ते पोहोचवलं. आणि त्यांनी जो अभिप्राय तो मला प्रत्यक्ष दिलेला नाही, का दिलेला नाही ते पुढे मी चिंतन सांगणार आहे आपल्याला. पण त्यांनी दिलेला अभिप्राय पहिल्यांदा ऐकूया. म्हणजे मागच्या आपल्या युट्यूबवरती मी काय बोललो होतो आणि त्याचं आलेलं उत्तर हे आपण अगदी जाणून घेणं गरजेचं आहे. आणि आमच्याकडे लपवा छपवी नसते. आता माझा पिंड काय आहे तोही मी आपल्याला सांगतो. आणि आपल्याला मुख्य म्हणजे त्यांनी जे काही शंका व्यक्त केली, मुख्य म्हणजे त्यांनी काही म्हणजे त्यांनी हे सगळं विरोध मी का करतोय किंवा ह्याच्यामध्ये का हे असे आक्षेप आम्ही का मांडतोय वगैरे वगैरे ह्या संदर्भातली आमचा उद्देश म्हणजे माझाच नव्हे बहुजनांचा उद्देश काय आहे आणि हे कसं काय हे त्यांना अजून निश्चितपणे कळलेलं नसावं असं मला वाटायला लागलं. कारण ते उत्तर ऐका आली पाहिजे. थोडक्यात सांगतो म्हणजे त्यातलं काही थोडंसं मी संपादन केलंय. कारण काही गोष्टी कशा असतात की त्या म्हणजे ज्याचा उल्लेख मी आधीच्या प्रस्तुतिकेत केलेला नाहीये किंवा ज्यांचा उल्लेख मी आयुष्यात कधीच केलेला नाहीये किंवा त्यांचा प्रत्यक्ष इथे काही संबंध नाही अशी नावं घेणं मला योग्य वाटत नाही. म्हणून मी योग्य त्यातलं संपादन करून आपल्याला ऐकवतो. पण विषयाला धक्का बसणार नाही. तिथे अमुक असं व्यक्तीचं नाव असं म्हणतं. दाते पंचांगातील मुहूर्तावर महामहोपाध्याय संदीप सिद्धे यांचे विचार आत्ता ऐकले. इतर पंचांगातील म्हणजे काय काय नावं वगैरे दिलेली आहेत. गेल्या 30-40 वर्षापासून चातुर्मासात गुरु शुक्र यांच्या अस्तात मुहूर्त देत आहेत. म्हणजे ती मंडळी ज्या करवीर पीठाची मान्यता वगैरे वगैरे ज्या मी काहीतरी करवीर पीठाच्या शंकराचार्यांनी त्यांना एक पत्र लिहिलं होतं त्याच्याबद्दलचं त्यातला एक मुद्दा मी काहीतरी सांगितला होता किंवा त्यांनी तुम्हाला असं सांगितलंय त्यातले कित्येक विचार हे आमच्या विचाराशी जुळणारे विचार आहेत जनसामान्यांच्या अशा अर्थाने सांगितलं होतं. तर ते सांगतायत त्याच्यावरती की करवीर पीठाची मान्यता असणारे पंचांग म्हणून अमुक अमुक एक जे पंचांग आहे त्याचं मी मुद्दाम नाव घेत नाही. ते पंचांग त्याच्या मुखपृष्ठावर असं छापलेलं आहे की करवीर पीठाची त्याला मान्यता आहे. तर ते जे पंचांग आहे ते पंचांग 30-40 वर्षापासून चातुर्मासात गुरु शुक्राच्या असतात वगैरे वगैरे मुहूर्त देत आलेला आहे. आणि त्या मी करवीर पीठाच्या शंकराचार्यांचा मी संदर्भ सांगितलाय, त्या पत्राचा संदर्भ सांगितलाय. त्यामुळे पण संदीपजींना मोहन दातेविषयी खूप काळजी वाटत असल्याने त्यांनी हे विरोधी प्रेम आपुलकीने व्यक्त केले आहे. प्रश्नचिन्ह. लोकांना समजावे म्हणून वडील व काका यांनी अनेक संस्कृत शब्द काढून त्या जागी मराठी शब्द वापरले आहेत. कुठला हा विषय संदर्भ काय माहिती का? महाशिवरात्रीच्या रात्रीच्या वेळी निषिद्ध काला नावाच्या कालाला विशेष महत्व आहे आणि त्याच्या संदर्भात आपण संदीप वाच्यावरती ऐकलेलं पण आहे. संपूर्ण भरपूर अगदी विवेचन ऐकलेलं आहे. तर तिथे हा जो शब्द होता पूर्वीच्या काळी पंचांगामध्ये तो काढून टाकला असं ते मागच्या वेळी आपण बघितलं. थोडा रेफरन्स का सांगावा लागतो कारण कधी कधी गडबड होते. त्याच्यावरती हे बोलते. लोकांना समजावे म्हणून वडील आणि काका यांनी अनेक संस्कृत शब्द काढून त्या जागी मराठी शब्द वापरले आहेत. पण महाशिवरात्रीतला निषिद्ध कालाऐवजी मध्यरात्र असा शब्द त्या जागी वापरलेला आहे. म्हणजे मध्यरात्र शिवपूजन अमुक ते अमुक असं आजकाल पंचांगात द्यायला लागले. ते हा जो शब्द वापरला तो कशाच्या जागी वापरलाय? निषिद्ध कालाऐवजी मध्यरात्र असा जो शब्द प्रयोग वापरलाय. संस्कृत शब्दाऐवजी मराठी शब्द तो शब्द काय मध्यरात्री असा शब्द वापरलाय त्याचा विनाकारण तो पटलेला नाही. विशेष म्हणजे त्यासाठी दाते यांनी वेगळे पुस्तक काढून त्याचा खुलासा करावा असे त्यांनी सुचवले. हातात कालसुसंगत पुस्तक असताना आणि पान क्रमांक 60-61 वरती महाशिवरात्रीची माहिती त्यांनी वाचलीच नाही असा त्याचा अर्थ आहे. पुस्तक आहे त्याच्यात ती माहिती आहे आणि मी सांगतोय पुस्तक काढायला पाहिजे आणि त्याच्यातलं ते पुस्तकातलं तर मी रेफरन्स वाचलेलं नाहीये असं मोहन दाते म्हणतात. मी समजावून सांगतो थोडं. कालसुसंगत पुस्तक असताना त्यात पान क्रमांकावरती महाशिवरात्रीची माहिती त्यांनी वाचलेलीच नाही. असो, एकंदरीत दाते पंचांगाविषयी विशेष आस्था असल्याने आणि प्रकाशक मी असल्याने म्हणजे मोहन दाते असल्याने कालसुसंगत विषयी विरोधासाठी विरोध असा स्वभाव असल्याने हे महामहोपाध्याय काही ना काहीतरी मतप्रदर्शन करीत राहणारच. त्याकडे दुर्लक्ष करणे न करणे किंवा दुर्लक्ष करणे योग्य होणार नाही किंवा दुर्लक्ष न करणे योग्य होईल असं त्यांनी कोणाला लिहिलंय? मला लिहिलेलं नाही. एका स्नेहीला लिहिलंय आणि तो स्नेही कोण आहे तर त्या 21 मंडळातल्या धर्म कायदे मंडळ जे काय त्यांनी स्थापन विचारक मंडळ आहे त्या मंडळातले एक सदस्य आहेत. सन्माननीय सदस्य आहेत. सगळे विद्वान आहेत. त्याच्याबद्दल काही वादच नाही. आता ह्याच्यातले काही मुद्दे माझ्या लक्षात आहेत. काही कारण नाही. आता हे बाजूला ठेवलं तरी काही मोठा नुकसान होणार नाही. आता आपण एक एक मुद्दा आपण लक्षात घेऊया. माझं काय किंवा अनेकांचं दातेंच्या विषयी असणारं प्रेम आणि ते आमचं उफाळून येते आणि आम्ही त्यासाठी विरोध करतो आहोत. आणि मुख्य म्हणजे विरोधासाठी विरोध हा त्यांचा आणखीन एक श्रोते हो आणि प्रेक्षक हो. आता ते काय मी बोलणार आहे ना ते दातेंना नाही कदाचित लागू नसेल. आपण लक्षात घ्या.
आपण सगळेजण भारतीय क्रिकेटची जेव्हा एखादी टीम किंवा एखादा संघ जेव्हा परदेशात खेळायला जातो, सचिन तेंडुलकर त्यात आहे अशी आपण कल्पना करूया. आणि आपल्यातल्या कित्येक लोकांना बॅट कशी धरायची हे सुद्धा माहिती नाही. सरळ हा, आता ते मगाशी नाही तर मी कशा प्रवृत्तीचा माणूस आहे त्याचं एक तुम्हाला उदाहरण सांगणार असं नाही तर ते जाता सांगूनच जातो, म्हणजे आपोआपच ते योग्य होईल. माझे एक मित्र होऊन गेले, म्हणजे काय ते कैलासवासी झाले म्हणून होऊन गेले म्हणूया. त्यांचं नाव होतं चंद्रकांत खोत. अतिशय जवळचे मित्र होते. त्यांचं एक वाक्य आहे, आणि जे वाक्य खरं म्हणजे त्यांचं नाही आहे, ते मूळ कबीरांचा दोहा आहे, त्याच्यातून आलाय. ते मला तो दोहा जसा येत नाही, पण त्या दोह्याचं स्पष्टीकरण देताना खोत काय म्हणायचे, आणि त्यांचा स्वभाव हा माझा स्वभाव आहे असं मी स्वच्छपणे प्रांजळपणे कबूल करतो. तर तो दोह्याचा अर्थ काय होता, तर म्हणाले आपण सगळे, म्हणजे चंद्रकांत खोतांचं हे शब्दप्रयोग आहेत, म्हणजे अवतरणामध्ये असे कल्पना करूया. आपण सगळे आम्ही धर्माचे पालन करणारे अतिशय मनाचे मनस्वी पायिक आहोत. आमचे गुरु आहेत, आणखीन काय काय सगळं काही गोष्ट खरी, पण म्हणाले आम्ही कबीराच्या वंशातले आहोत. कबीराच्या वंशातले म्हणजे कसे, तर त्यांनी तो दोहा म्हणून दाखवायचा, आणि त्याचा अर्थ असा व्हायचा की समजा माझे सद्गुरू पादले, मी अत्यंत काय म्हणतात ते अर्वाच्य बोलतोय किंवा काय ते अश्लील बोलतोय अशी कल्पना करूया, पण ते ऐकून घ्या, भावार्थ महत्वाचा. सद्गुरू पादले अशी म्हणजे अपान वायू त्यांच्यातनं सुटला आणि त्याची दुर्गंधी आली अशी कल्पना. तर मी सुगंधू जाहला असं म्हणणार नाही. सुगंधू जाहला असं न म्हणणाऱ्यांच्या यादीमधले आम्ही आहोत असं चंद्रकांत खोत कैलासवासी म्हणायचे. आणि मीही आपल्याला अतिशय तितक्याच प्रेमाने आणि तितक्याच अगत्याने सांगू शकतो की त्या खोतांच्या प्रेमळ छायेखाली आम्ही वाढलेले आहोत. आणि त्या कबीरांचा तो जो काय दोहा आहे त्याला धरून मी सांगतो की अगदी नक्की खरं आहे की त्या कबीर पंथातल्याच स्वरूपासारखं आमचं स्वरूप आहे की जर गुरु पादला आणि जर दुर्गंध आला तर आम्ही दुर्गंध आला असं म्हणू, पण त्याच्यात काही दोष नाही, कारण तो त्यांनी मनुष्य शरीर धारण केलेलं आहे. त्याला दुर्गंध येणार, व्यापार वायू येतो त्याला दुर्गंध येणार, पण सुगंधू जाहला असं म्हणायचं नाही, असं नाही होऊ शकत. असो तर आपण परत मगाशच्या क्रिकेटच्या टीमवर येऊया. आपल्यातल्या एकाला ही बॅट धरता येत नाहीये, पण आपण सचिन तेंडुलकरने आता जात असलेली तो सामना जो आहे तो वाचवावा असं आपल्याला मनापासून वाटत असतं. राहुल द्रविडने तो सामना वाचवावा, किंवा आजकालच्या भाषेत सांगायचं म्हणजे हार्दिक पांड्याने तो वाचवावा असं आपल्याला वाटत असतं. सर्व खेळाडूंनी वाचवावा असं वाटत असतं का हो? नाही वाटत. कारण आपल्याला काही माणसं ही भरोशाची वाटत असतात. आपल्याला काही माणसं आपल्याला कधी भेटलेली नसतील, काही त्यांच्यातला संदर्भ नाही, काही नाही, तरीही आपण त्यांच्यावरती जीवापाड प्रेम करतो. आणि समजा अशी कल्पना करा की एक 3-4 सामन्यामध्ये सचिन तेंडुलकर मनासारखा खेळलाच नाही, तर आपल्यातले कित्येक काय तो सचिन खायला नेमका हवं त्यावेळी महत्वाच्या वेळेला वाट लावली त्याने असं आपण म्हणतो. का म्हणतो? आपल्याला रागवण्याचा अधिकार आहे सचिनजीवर. सचिन तेंडुलकरने आयुष्यात ज्या बॅट धरल्या आहेत तशा प्रकारची बॅट हातात धरण्याची तरी आपली लायकी आहे का? पण आपण तरीही असं म्हणतो. का म्हणतो? कारण सचिन तेंडुलकर याविषयी आपण रागाने ते बोलत नसतो, तर त्याचा आपल्या डोक्यात असलेला जो प्रचंड उदो आहे त्याच्याबद्दल बोलत असतो. कारण भारतीय मन ही मुळात अशा प्रकारचे उत्तम प्रकारच्या आस्तिकतेने, उत्तम उथमलेल्या भावनेने भरलेली आहे. कैलासवासी शिवाजी सावंतांनी मृत्युंजय नावाची कादंबरी लिहिली, पण ती कर्णाच्या जीवनावर लिहिली. लिहितानाच ती कादंबरी स्वरूपाने लिहिली, तो इतिहास नाहीये. पण त्या मृत्युंजय कादंबरीतलं कर्णाचं व्यक्तिरेखा वाचल्यानंतर कित्येक माणसं जर समजा चुकून त्याला सांगितलं कर्ण हा असा असा होता, वाईट काहीतरी त्याचा एक दुर्गुण सांगा, हो लोक भांडायला येतील तुमच्याशी, इतकं ते प्रेमात पडेल. खरं म्हणजे कर्णाच्या प्रेमात नाही, शिवाजी सावंतांनी उभ्या केलेल्या त्या कादंबरीतल्या कर्णाच्या प्रेमात पडेल. आणि नंतर मग परमपूज्य दाजी पणशीकरांसारख्या व्यक्तींना येऊन सांगावं लागलं की बाबा रे, की खरा कर्ण तसा नाहीये, महाभारत नेमकं खरं कसं आहे ते मी आपल्याला सांगतो, असं त्यांना मग लेखमाला चालवावी लागली. तरी सुद्धा अजून कित्येक माणसांच्या मनामध्ये कर्ण हा काहीतरी खरोखर म्हणजे त्याच्याकडे दुर्गुण सद्गुण नव्हते असं कोणी म्हणणार नाही जगात. त्याच्याकडे सद्गुण नक्कीच होते, पण एक लक्षात घ्या, कर्णाचा उदो करणे एवढा तो होता का? तसाच प्रकार आहे. हे सगळं उदाहरण मी का दिलं असं आपल्याला प्रश्न पडतो. म्हणाल काय संदर्भ आहे याचा? आता उदाहरणाची गंमत अशी असते ना की उदाहरण हे मूळ जो गाभा सांगणारे त्याच्याशी तंतोतंत जुळेल असं नाही, पण अगदी बऱ्यापैकी त्याच्यामध्ये एक प्रकारची समानता असणार आहे. आणि आपोआप ती समानता आपल्याला पटते की नाही ती मला सांगा. माझे वडील मी म्हणेन कुडमुडे ज्योतिषी होते असं म्हणूया, मी लांछनासाठी म्हणत नाहीये. का
तर विद्वान होते असं सांगून आपल्याच वडिलांचा महिमा गाणारा तो एक मूर्ख असं म्हटलेलं आजबोलामध्ये. तशा अर्थाने मला म्हणायचं म्हणजे वडील ज्योतिषी, मामा ज्योतिषी, मातामह ज्योतिषी आणि परमेश्वरी कृपेने मीही ज्योतिषशास्त्राचा अत्यंत प्रामाणिक विद्यार्थी आहे. म्हणजे जवळजवळ 3 पिढ्या आम्ही अभिमानाने सांगत आलो आहोत की आम्ही दाते पंचांग हे आमचा आधारभूत पंचांग म्हणून वापरतो. आणि ते दाते पंचांग आम्ही आधारभूत पंचांग म्हणून का वापरतो आहोत असंच आपल्याला स्वप्न पडलं. चला दातेला एकदम छान लिहिता ना. सचिन तेंडुलकर एका दिवसात फेमस झाला का नाही. त्याने कमी वयामध्ये 1 शतक मारलं, दुसरं मारलं, तिसरं मारलं. कन्सिस्टन्सी ज्याला म्हणतात. म्हणजे वारंवार तुम्ही जेव्हा चांगलं 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 करत राहता ना आयुष्यभर, तेव्हा तुम्ही एक प्रकारचं नाव कमवता. आणि त्या नाव कमवलेल्या आजच्या आपल्यासारख्या लोकांना कळणाऱ्या भाषेमध्ये शुद्ध मराठीत सांगायचं म्हणजे गुडविल असं म्हणतात. दाते शास्त्रींच्या 3 पिढ्यांनी एक गुडविल कमवलाय जबरदस्त. आणि त्या गुडविलच्या आम्ही सगळे लोक प्रेमात आहोत. आत्ता मी आहोत हा शब्द थोडासा बदलणार आहे का त्याचं सुद्धा आपण आता सगळं स्पष्टीकरण सांगणार आहे. आतापर्यंत आम्ही नक्कीच त्यांच्या प्रेमामध्ये होतो. आमचा ज्योतिष वर्ग 2004 साली सुरू झाला. ज्योतिष वर्गामध्ये सुद्धा सगळे पहिल्या दिवशी 35 विद्यार्थी होते आणि शेवटी मग किती होते ते गोष्ट वेगळी. मी म्हणूनच मागच्याच वेळी एकदा म्हणालो होतो, अरे गम हे शिकायलाच माणसं पळून जातात आणि चांगलं शिक्षण शिकत नाहीत. किंबहुना असं होतं की 1-2 गाणी कुठल्या तरी एका कार्यक्रमामध्ये गाजली की ते लगेच तथाकथित काय ते तुमचे टीव्ही स्टार होतात किंवा काय सेलिब्रिटी होतात वगैरे वगैरे. कारण काय आजकाल उथळ ज्ञानालाच ज्ञान म्हणायचं असे पद्धत सुरू झालेली आहे. कलियुगाचा महिमा आहे, दुसरं काहीही नाही. पण तसं आपण करत नाही बघा सर्वसामान्यपणे. डोक्यावर कोणाला घेतात? तात्कालिक एखाद्याला घेतील. एखादी चुकून चौकार मारला आणि मॅच जिंकली काहीतरी अमुक तमुक तेवढा तात्कालिक. पण बरीच वर्ष म्हणून त्याला आपण क्रिकेटचा गॉड असं म्हणतो. आमच्या दृष्टिकोनातून पंचांगाचे गॉड होते दाते. शब्द जरा जिभेचा उच्चार गडबडलेला आहे. मी मुद्दाम संपादन करणार नाहीये. आहे तसं तर तसं, वन टेक ओके असं ज्याला म्हणतात तेच मी आपल्याला सादर करणार आहे. इथे लपवा छपवी काही नाही, कारण सुगंधू दहाला म्हणणार नाही, पहिलंच सांगितलं. तर असं आमच्या दृष्टिकोनातून पंचांग ह्या विषयामधले कोण धुरीण, तर 3 पिढ्यामधले आणि पुढच्या अजून सुद्धा आता 2 पिढ्या येतात, आणखीन काय काय येतात, ते सगळ्यांचे दाते ही मंडळी कोण आहेत तर पंचांग धुरीण आहेत असं आम्ही त्यांना आमच्या मनामध्ये त्यांना गॉड बनवलेलं होतं. आपल्याला एक गंमत म्हणून सांगतो की वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेत्रावरचे जे कलाकार असतात ना, म्हणजे दूरदर्शनवरचे, नाट्य क्षेत्रातले, चित्रपट क्षेत्रातले वगैरे असे कलाकार जे असतात ना, नावं घेत नाही मुद्दाम. आता काही नावं येते तोंडावर पण घेत नाही. त्या कलाकारांना तुम्ही बोलवा, कित्येक त्यातले कलाकार असं स्पष्ट सांगतील आम्ही देवधर्म मानत नाही. कित्येक उघडपणे सांगतात की ते नाही बा आम्ही देवधर्म मानत नाही. पण ते सुरुवात करताना लोकांना म्हणतील हे आमच्या मायबाप प्रेक्षकांनो. का तर प्रेक्षकांनी आम्हाला डोक्यावर बसवलेला आहे म्हणून आम्ही मोठे आहोत. आता हे असं मी का म्हणतोय ह्याचं कारण समजण्यासाठी तुम्हाला 2-3 गोष्टी माझ्याकडनं ऐकून घ्याव्या लागतील आणि मग आपण त्यांच्या शंकांचं उत्तर देऊया. एवढंच प्रेम आणि एवढाच जो काय उदो गॉड जे काय आमच्या डोक्यात होतं ना, क्रिकेटचा देव, तसं आमचं यांच्याबद्दल तेव्हाही होतं, आतापर्यंत सुद्धा असण्याची शक्यता आहे. पण ते का जातं तेही सांगतो. असं असल्यामुळे ज्योतिष वर्ग सुरू झाला. ज्योतिष वर्गामध्ये सुरुवातीला काय अमुक छोट्या एलिमेंटरी जे काय अगदी प्राथमिक असतात त्या प्रकारच्या गोष्टी शिकवल्या गेल्या. सगळं परमेश्वरी कृपेने आहे. कर्तृत्वाचा मोठेपणा मी कधीही घेणार नाही. जगदंबा मागे बसली आहे, तीच हे सगळी प्रेरणा देते. तर वर्गामध्ये जे काही 1-2-4 महिने शिकवलं गेल्यानंतर एक छोटे ते लहान लहान परीक्षा पण घ्यायला पाहिजे ना, छोटीशी अशी वर्गाची. अशा प्रकारची परीक्षा घेताना काय झालं, योगायोगाने त्यावेळच्या पंचांगाच्या पानामध्ये एखाद्या ठिकाणी काहीतरी अशी छोटीशी गडबड झाली, ते त्रुटी राहिली होती म्हणा किंवा नजर चूक झालेली होती म्हणा. आणि चुका ह्या होतात सगळ्यांकडनं. जगातले बडे बडे माणसं चुकू शकतात, त्याच्याबद्दल आमचं काहीही म्हणणं नाही. त्यामुळे त्या पंचांगात त्या वर्षीच्या विशिष्ट एका पानामध्ये एक विशिष्ट प्रकारची चूक झालेली होती. सगळी सांगावी अशी इच्छा असेल तर ती पण सांगेन, पण सर्वसामान्यांना कळण्यासाठी आहे. आणि मग त्यामुळे वर्गामध्ये मी सहज जरा बघितलं तर ही गडबड आहे, जरा हरकत नाही. ते सगळ्यांना मुलांना मुद्दाम एक घातलं की आपल्या आतापर्यंत जे आपल्याला ज्योतिषशास्त्र शिकवलंय त्याच्यातले जे काही मुद्दे आहेत त्या मुद्द्यांना धरून या पंचांगामध्ये एक छोटीशी चूक राहिलेली आहे ती शोधून काढून दाखवायची. 1-2 विद्यार्थी काय 4-5 विद्यार्थी अगदी लगेच ते घेऊन आले, हो गुरुजी तुम्ही असं शिकवलं होतं आणि हे असं असं आहे. म्हटलं मी शिकवलं होतं नाही, पुस्तक ते असंच म्हणतात ना, बघा बरोबर आहे.
आणि हे एकच नव्हे, असंख्य पुस्तककर्ते म्हणतात, आणि तसं का म्हणतात ते पण काही गोष्टी त्यात मी सांगण्याचा प्रयत्न केलेला होता, ती गोष्ट सोडून. आणि मग असं मनात आलं की आता त्याच वर्षीपासून साधारणपणे असं लक्षात आलं की आपल्याला ह्याच्यावरचे ते दूरध्वनी क्रमांक आहेत ना, त्याच्यावरनं आपण ह्यांच्याशी संपर्क साधू शकतो. तुझ्या मनात गॉड ही प्रतिमा हो दातेंबद्दलची. म्हणून आता त्याच्यात काय होतं की त्यावेळी त्या काळामध्ये माझ्याकडे मोबाईल नव्हता. मग काय केलं तर लँडलाईनवरनं फोन करायचा. मग तिकडच्या लँडलाईनवरनं करणं चांगलं म्हणून फोन केला आणि समोरून उचलला गेला, अमुक अमुक अमक्या अगं काय पानावरती, नाही मी आजचं हे बघितलेलंच नाही पंचांग. म्हणजे ज्या दिवशी तो योग सांगितलेला होता किंवा जो काय ती ज्या दिवसाची होती त्या संदर्भातलं काय ते होतं की हे नाही मी आज पंचांग बघितलेलंच नाही असं समोरून उचल आलं. मग मी त्याला आपण मोहन महाशय बोलताय म्हणजे मोहन सर बोलताय की विनय की कोण आणि नावं होती त्या दिवशी झालं, फोन ठेवला, डिस्कनेक्ट झाला. जे काय जी काय मनुष्य शंका विचारतो आहे ते ठीक आहे, कदाचित काय आहे माहिती का, आपल्या हृदयात असलेल्या देवाला दिवसभरात किती लोकांना उत्तरं द्यावी लागत असतील आणि किती माणसं त्यांच्याकडे येऊन बसलेली असतील आणि काय असेल सांगता येत नाही. काही वेळानंतर पुन्हा दूरध्वनी करण्यात आला. म्हणजे आता विचार केला त्याने आजचं पंचांगच बघितलेलं नाही, आता काय करायचं, नंतर फोन करायचा विचार केला. नंतर काही काळानंतर परत फोन केला, त्यानंतर म्हणाले की नाही मी अजून पंचांग बघितलेलंच नाही. हे उत्तर आहे. मी तर असं अपेक्षा करतो, आता माझी अपेक्षा चुकीची असेल मला माहित नाही, संध्याकाळी 4-5 वाजता फोन करा, तोपर्यंत मी बघून ठेवतो. तुमचा क्रमांक मला द्या, मी फोन करतो असं मला चुकूनही अपेक्षा नाही. कारण काय तर तुम्ही आमच्या दृष्टिकोनातून गॉड आहात आणि आम्हाला बॅटरी धरता येत नाही हातात. स्पष्ट सांग, त्याच्यात काही अगदी म्हणजे घाबरण्याचं कारण नाही. असं सांगितलेलं नाही. त्यामुळे मी बघितलेलंच नाही पंचांग. आता ह्याच्यावरती काय तुम्ही सांगणार की बाबा ठीक आहे हरकत नाही, पुन्हा आणखीन एखाद दुसऱ्या वर्षानंतर अजून एक प्रसंग आला आणि पुन्हा असाच काहीतरी होतं. पुन्हा दूरध्वनी केला, त्यावेळी माझ्याकडे मोबाईल आलेला होता. मोबाईल टू मोबाईल फोन केला, दूरभाष टू ते दूरभाष अशा प्रकारचा फोन केला आणि नमस्कार आदरणीय अमुक अमुक दाते साहेब वगैरे काय जे असेल किंवा महादाते महाशय वगैरे आणि असं असं हा ते दुसरी आवृत्ती त्याची दुरुस्ती केलेली, फोन डिस्कनेक्ट लगेच. तुम्हाला काय बोलायचं आहे, अजून काहीतरी एखादा मुद्दा सांगायचा असेल ना, माझ्याकडे 3 मुद्दे समजा मला प्रश्न विचारायचा अशी कल्पना करा. मी पहिला मुद्दा सांगितला की सोमवार आणि आता ते सांगायची गरज नाही पण आता तोंडावर आलं म्हणून सांगतो. सोमवार आणि श्रवण नक्षत्र एकत्र आलं तर गुरुकृष्णामृत योग होतो, म्हणजे अमृत सिद्धी योग होतो. जसा गुरुकृष्णामृत हा जसा अमृत सिद्धी योग आहे तसे सगळ्या प्रत्येक वाराला वैशिष्ट्यपूर्ण होतात. ते ज्योतिष विद्यार्थ्यांना माहिती सांगायची आवश्यकता नाही, पण जनसामान्यांसाठी गुरुपुष्य जसा अमृत सिद्धी योग आहे तसा शनी रोहिणी आहे, रवी असतं, म्हणजे असे बरेच आहेत. प्रत्येक वाराच्या दिवशी विशिष्ट नक्षत्र, तर त्याविषयी नेमका सोमवार आणि श्रवण नक्षत्र याने युक्त होणारा अमृत सिद्धी योग होता. आणि श्रवण नक्षत्र सुरू झाल्यानंतर सोमवार युक्त असल्यामुळे तो अमृत सिद्धी होणार होता. पंचांगात चुकून असं छापलं गेलं होतं की अमृत म्हणजे अमृत अमुक वाजून अमुक मिनिटापर्यंत, प्रत्यक्षात तिथे अमुक वाजून अमुक मिनिटांनंतर असं पाहिजे. त्याचा काही गुन्हा झालेला नाही हो चुकून सुद्धा, पण निमित्त करून आमच्या गॉडशी आम्हाला बोलायला मिळणार आहे. आम्ही दूरध्वनी केला, हा ती दुसऱ्या आवृत्तीत दुरुस्ती केली आहे. म्हणजे दिवाळी झाल्या पहिल्या आवृत्तीमधलं पंचांग आम्ही घेऊन आमच्या सगळ्या वर्गांना वाटतो, पहिल्या आवृत्तीचा पंचांग घेतोय, हा आमचा गुन्हा झाला हो. मग दुसऱ्या आवृत्तीमध्ये तुम्ही असं कधी छापलाय का हो की पहिल्या आवृत्तीत आमची अशी अशी असं नजर चुकीने असं राहिलेलं होतं, त्याबद्दल क्षमस्व. आहे लिहिलेलं कधी? 105 वर्षाच्या पंचांगामधले जुनी मला माहिती नाही, पण माझं लक्ष आहे ते 1975 पासून तर नक्कीच आहे. 7-8 वर्षाचा असल्यापासून माझ्या घरात ज्योतिष असल्यामुळे माझा बघण्याचा योग होता, तेव्हापासून मी बघतोय. आणि गंमत जर आपल्याला बघायची असेल तर माझे असे कित्येक मित्र आहेत की ज्यांच्याकडे यातली सुमारे 105 किमान एक साधारण 90 ते 95 पंचांग घरात आहेत अजूनही संग्रहाला. का तर गॉड कशी मी सांगितलं तसं. आता थोडक्यात सांगायचं म्हणजे असं की अशा प्रकारे हे केल्यानंतर त्याचं असं उत्तर की नाही आम्ही दुसऱ्या आवृत्तीत दुरुस्ती केली आहे, पण एकाही 75 सालापासून आजच्यापर्यंतच्या पंचांगामध्ये अमुक अमुक वर्षीच्या पंचांगामध्ये आम्ही अमुक अमुक असा हे जे काय दिला एक मुद्रणाचा दोष राहिला होता किंवा दुसऱ्या आवृत्तीत दुरुस्त केला अमुक, कसलाही खुलासा आयुष्यात परत म्हणून करणे हा विषय नाही. म्हणजे तुम्ही गृहीत धरता लोकांना असा अर्थ होऊ शकतो, पण तरीही आम्ही तसं अजून म्हणत नाही. 1-2दा शून्यात जाईल हो माणूस, आऊट होऊ शकतो, शून्यात जाईल, खोटा आऊट केला जाईल, हो कितीतरी पर्याय आहेत. म्हणून काय सचिनला गॉड म्हणायचं तुम्ही आजपासून बंद करून टाकणार? हे शक्यच नाही. आणि आमच्यासारखे असे इतक्या छोट्या छोट्या मुद्द्यासाठी तसा करणारच नाही.
पण तरी सुद्धा एक कधीतरी आणखीन काही दिवस निघून गेले आणि मला प्रवचनाचा वगैरे असा योग यायला लागला. मोठ्या मोठ्या पांडित्यपूर्ण ठिकाणी मी प्रवचनाला जात नाही, याचं कारण ते वेगळा एक विषय पण सांगत नाही, पण छोट्या मोठ्या आपल्या किरकोळ भाविक लोकांच्या समोर असं प्रवचन करण्याचा योग. आणि त्या प्रवचन जिथे करतो त्याच ठिकाणी वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींची पुण्यतिथी साजरी करायची परिस्थिती. काय जे आषाढ प्रतिपदा असेल, अमकं असेल, काय ते त्याच्यातलं घेऊया. गंमत अशी झाली की पुण्यतिथी असं म्हणताक्षरी लगेच काय होतं, अप्रत्यक्षरित्या आपल्याला श्राद्ध म्हटल्यानंतर श्राद्ध. श्राद्ध म्हटल्यानंतर गडबड काय होणार, श्राद्ध काळासाठी जी काही तिथी आहे ती अपराह्न व्यापिनी लागते. दुर्दैवाने छोटासा काय ज्योतिषशास्त्राचा जो काय आजही अतिशय अत्यल्प असा विद्यार्थी आहे, त्याचा हे वाचलेलं अभ्यासलेलं धर्मसिंधूत सांगितलंय. सगळे पंचांगकर्ते आमचे गॉड असलेले दाते ज्याला त्याला सांगतायत आणि त्याच्यात आहे आणि त्याच्यात दिलेला असतो निर्णय. मग पंचांगातच लिहिलंय की प्रतिपदा श्राद्ध दिवस दिलेला तो आदला आणि वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी जयंत काय ती पुण्यतिथी दुसऱ्या दिवशी. म्हणजे आपल्याला शंका आली की नाही, आता काय यातलं खरं काय गडबड आहे याची. म्हटलं आता त्या शंकेचं निरसन करायचं कोणाला, म्हणून मग परत आता ह्या जे 21 जी मंडळ आहेत ना, त्यातले काही मंडळी माझी प्रश्नही आहेत, तर त्यांना आमचे गेले फोन. आणखीन काही असे चांगले उच्च दर्जाचे याज्ञिक शिकलेले मंडळी आहेत अजून, ती कितीतरी आहेत बडे विद्वान, तुम्ही समजू नका नाही असं. तर त्यांना असे फोन केले की बाबा काय ह्याचा काय निर्णय समजायचा बा, जो तो आपापल्या पद्धतीने उत्तर देतोय. दाते पंचांगांचे प्रतिस्पर्धी असलेले काही दुसरे पंचांगकर्ते आहेत, त्यांचे नंबर मला काही लोकांनी दिले होते. तुम्ही त्यांना विचारा. आयुष्यात आम्ही कधीही, कारण आमचा वाढ आम्ही सोडत नाही ना चुकून सुद्धा, ती एक परंपरा झाली आहे आमची. आपला वाणी आपला डॉक्टर आपण बदलत नाही बघा शक्यतो. त्याच्याबद्दल एक प्रकारचं भाजीवाला आपण आपला बदलत नाही, बाकी राहिला बाजूला का, तर त्याच्यावरती एक विश्वास निर्माण झालेला असतो, तो त्याने संपादन केलेला असतो बरीच वर्ष लागतो. तर अशा प्रकारे हे आलं आणि त्यांना दातेशास्त्रींना फोन केला. आता शास्त्री शब्द मी का वापरतोय, आदरासाठी वापरतोय. त्यांनी शास्त्री पदवी मिळवली आहे की नाही मला माहिती नाही, ते महामहोपाध्याय मला म्हणतायत, ते त्यांना रागाने म्हणू देत, माझं त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही. पण मी विनम्रपणे सांगतो, महामहोपाध्यायच कुठली, धर्मशास्त्रातलीच कुठल्याही प्रकारची लौकिक शिक्षणातली एक छोटीशी पदवी सोडली तर माझ्याकडे कोणत्याही प्रकारची पदवी नाही. आणि कागदोपत्री पदवी या गोष्टीला मी मानतच नाही म्हटलं तरी चूक नाही, पण म्हणजे कागदोपत्री पदवी असलेल्या लोकांना आम्ही जुमानत नाही असं समजू नका. पुढे जाऊया, वेळ पुढे वेगाने जातोय, पण हे सगळं सखोल का सांगतो त्याचं कारण आपल्याला भावना कळणं महत्वाचं आहे. आणि भावनांची धज्जिया कशी उडवावी ती यांच्याकडनं शिकायची आहे, ती आपल्याला कळणार आहे म्हणून सांगतो. तर असो, त्यावेळी फोन गेला आणि त्यांना विचारलं, फोन केला की त्यावेळी योगायोगाने मोहन शास्त्रीच होते आणि त्यांनी फोन उचलला. म्हटलं मोहन महाशय बोलते का, हो म्हणा. म्हटलं असा विषय, हा यतिराराधन करायचं असेल ना तर तो आदल्या दिवशी करायचा आणि बाकीचं सगळं लघुरुद्र वगैरे करायचं असेल तर दुसऱ्या दिवशी करायचा. फोन डिस्कनेक्ट ठेवून. अरे बापरे, म्हटलं आता ह्याला परत फोन करायचा म्हणजे आता डेंजरस प्रकार, आमचा गॉड आमचं मन हलवायला लागलाय. मग धुरीणांना विचारलं गेलं, सगळं काय काय बरेच उत्तरं उलटी सुलटी आली. यांचे म्हणजे प्रतिस्पर्धी असलेले किंवा दुसऱ्या काहीतरी सूर्य सिद्धांतीय पंचांग गणिती अमके तमके सगळ्यांना विचारलं. प्रत्येकाची सांगताना ततप्प व्हायला लागली आणि होऊ नये अशा मताचा मी बिलकुल नाही, असं होऊ शकतं. शेवटी मग असा विचार केला की ह्या डोकेदुखी करण्यापेक्षा आपण निर्णय शोधण्याचा प्रयत्न करू. धर्मसिंधू वगैरे सगळं चाललं आणि नंतर मला झालेला खुलासा मी मुद्दाम सांगून ठेवतो, कारण तो चुकीचा असू शकेल. बाबा 21 लोक इथे महान मंडळी बसली आहेत, आपल्यापेक्षा आम्ही हातात बॅटच धरलेले नाही हो कधी. हे सगळे आयुष्यात टेस्ट मॅचेस खेळून नाही, हे मोठे मोठे विश्वचषक जिंकून आलेत, तेव्हा त्यांच्याबद्दल आपण काय बोलणार. पण तरी सुद्धा आपण विश्वचषकाचे प्रेक्षक आहोत आणि आपण लक्ष देतो, त्यामुळे आम्हाला बोलायचा अधिकार आहे. कसा तो आता सांगणार आहे अर्थातच आपण. आणि त्यामुळे मग स्वतः निर्णय घेतला. आणि मग असं लक्षात आलं, जर एखादा यती गेलेला असेल आणि जर त्याला मुलं बाळं असतील तर त्या मुलाबाळांनी आपल्या वडिलांचं म्हणून ते श्राद्ध करायचं असतं, ते अपराह्न व्यापिनी तिथीला करायचं. आणि त्याच मुलांनी जर यतेराराधन विधी दुसऱ्या दिवशी करायचा, असं तर निघालं. आता अर्थात त्यांनी दिलेलं उत्तर बरोबर, माझं उत्तर बरोबर वगैरे वगैरे याच्याशी मला काही देणं नाही, पण वागण्याची पद्धत. आता त्यानंतर असं झालं की बाबा भानगडीत पडायचं नाही, आपल्याला हे गॉड दुरून डोंगर साजरे, आपण त्यांच्या भानगडीत पडायचं नाही असं नक्की झालं. आणि म्हणून आपण आपल्या ज्या काय प्रसृतिका संदीप वाचनावर सादर करतोय, इतरांशी चर्चा करतोय, त्या कोणीही बड्या माणसाला पाठवण्याच्या भानगडीत पडायचं नाही. पण आमचे एक सुहृद, त्या 21तलेच एक नाव मुद्दाम घेत नाही, कशाला नावं याची त्याची घ्या. तर त्यांनी संदीप वाच्यावरती स्वयं सूतकाची अशी प्रचंड एक मालिका घेतली होती. ती मालिका पाठवली दातेंना. दातेंनी ती ऐकली, मनापासून ऐकली असं त्यांचं म्हणणं, आणि त्यांनी मला फोन केला. आता शिष्टाचार काय आहे की तुम्हाला काहीतरी एखाद्या व्यक्तीला सांगायचं आहे की ते ऐकायला तुम्हाला वेळ आहे का असं विचारायचं असतं.
ठीक आहे, ते माहो गॉड आहेत परत, आम्ही का पदार्थ. त्यामुळे फोन आला, वाजले होते दुपारचे 3:30. आता समोरून मी मोहन दाते बोलतोय, माझ्या पायाला एकदम कापरच भरायचं फक्त बाकी. हो, माझ्याकडे माझा भाचा आला होता. आता सगळे योगायोगांच्या लोकांच्याकडे कसं असतं, त्यांच्या कोणाची पत्नी आहे, कोणाची आई आहे, कोणाची बहीण आहे, कोणाकडे मुलकरी नाही, काय आणखी नाही, त्यांचं स्वयंपाक वगैरे सगळं होतं. परमेश्वरी कृपेने, जगदंबेच्या कृपेने आम्ही आपले सर्व मंत्री आम्ही एकच सगळं काही. त्यामुळे काय केलं, स्वयंपाक वगैरे आपल्याला करायचा होता. भाचा नेमका माझा आलेला होता आणि छोटासा काहीतरी सण होता त्या दिवशी, आता माझ्या लक्षात नाही, होळी काहीतरी असा कार्यक्रम होता. आणि ते सगळं काय होतं, लोकांचे शंका विचारण्याचे फोन, प्रत्यक्ष माणसं न हे घेता, परवानगी घेता म्हणा, किंवा न आधी ठरवता येणं, ह्याच्यामुळे वेळ होत होत जातो. मी कित्येक वेळा आमच्या सगळ्या सुरूज लोकांना मंडळीने माहिती आहे की 6-6 वाजता संध्याकाळचा जे होतो काही वेळा. पण एकटा असणं ठीक आहे, माझा भाता आलेला होता, मी जेवणाची तयारी मांडतोय, 3:30-4 झालेले असतील, त्यावेळी हे मोहन दाते बोलायला सुरुवात केली त्यांनी. आणि हा, तुमचे ते सोयर सुतकाविषयीचं ऐकलं आणि त्याला लगेच मत देऊन ताबडतोब सगळं संपून टाकायचं होतं. हरकत नाही बा, बरोबर, हा ठीक आहे, कसं वाटलं. भार 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 बॉम्ब गोळे सोडायला सुरुवात झाली. काय आम्हाला काय बोलायला, काय विचार त्याच्यावरती, मग हे असं कसं तसं कसं. हो, पण म्हटलं माझ्या पोटात अन्न जाऊ दे, माझा भाता जेवू दे, मी मनात म्हणतोय. पण आता आमच्या मनात काय होतं माहितीये का, जरी मी मगाशी सांगितलं असलं की सुगंधू झाला म्हणणार नाही, तरी सुद्धा दाते हे नाव 3 पिढ्यांचं आहे आमच्याकडे, किंवा त्यांच्याशी. पण नंतर हा मनुष्य आपल्याला बोलायलाच देईना मला. तेव्हा मी असं म्हटलं, दाते साहेब, तुम्ही हे जे काय बडबड करताय ना, याच्याबद्दल मी बरंच काही बोलू शकतो. तुम्हाला ही सगळी माझी बडबड वाटते. हा, हो, बडबड म्हणजे तुम्ही इतक्या वेगाने झंझावती सांगताय की मला जर हे कळायलासाठी मला लक्ष द्यावं लागेल शांतपणे, एकेका मुद्द्यावरती मला विचार करावा लागेल. मी क्रिकेटचा लेदरचा चेंडू घेऊन खेळणारा क्रिकेटपटू नाहीये, पण तरी सुद्धा मी त्या छोट्याशा ह्याच्यावरती जे काय सांगितलंय ते तुमच्यासारख्यानं हलवणारा आहे, हे नक्की. आणि आजही ते सांगतो, पुन्हा वाटलं आणि हलवून दाखवतो. हे सगळं केवळ माझ्यामुळे नाही, मागे बसलेल्या जगदंबेच्या कृपेने, हे पण सांगतो. तर आणि ताबडतोब मला, त्यामुळे मला आता तुम्ही जर एवढा आवाज चढवणार असाल, अहो, बडबड या शब्दाचा अर्थ नेहमी वाईटच घ्यायचा असतो असं नाही. म्हणजे तुम्ही मगासपासून जे काही भाष्य करताय हा शब्द मला आठवला नाही, तुम्ही जे काही मगासपासून बोलताय हा शब्द मला पटकन आठवला नाही. कारण काय, तर न थांबता तुम्ही इतकं भराभर बोलताय की मला एक विचार करीपर्यंत, दुसरा विचार करीपर्यंत तुम्ही झालं. आणि मी त्याच्यावरती काहीतरी भडकून त्याच्यावरती मुद्दाम 2-3 वाक्य बोललो, कारण सुगंधू झाला म्हणणार नाही अशा खाक्या. असं 2 वाक्य ऐकवल्याबरोबर आमच्या गॉडला आला राग आणि माझा मोबाईल नंबर त्याने ब्लॉक करून टाकला. 2 त्यांचे काय असतील नसतील ते. पण यानंतर जर मला काय दातेना त्यांनी जे काय अभिप्राय दिले त्याच्याबद्दल काय जर बोलायचं असेल, तर मी लांबच्या लांब पत्र लिहून दातेना सांगायचं का, कारण त्यांना माझ्यासारख्याचं जे काही निंदा असेल समजा, ती ऐकून घेण्याची क्षमता नाही. विरोधी काहीतरी कदाचित सांगणार असेल तर ती ऐकून घेण्याची क्षमता नाही, असा त्याचा स्पष्ट अर्थ आहे. ब्लॉकच करून टाकणे नंबर म्हणजे काय, म्हणजे तुम्हाला हा मनुष्य नको. हरकत नाही, अगदी छान आनंदाची गोष्ट आहे. आमचं असं काही म्हणणं नाही की आपण लाथा माराव्यात आणि आम्ही त्या घ्याव्यात, आमचं याच्याबद्दल काही म्हणणं नाही. कारण आपण धुरीण आहात, पंचांग धुरीण आहात. शास्त्र फक्त कळतं ते फक्त आपल्यालाच, कारण सगळे पुस्तकातले उतारे शोधून काढता आपण, पोथ्यामधले वगैरे वगैरे सगळं काही आहे. असो, ह्या आणखी सफल ह्याच्यामध्ये मी जात नाही. आणि त्यामुळे आता मला तुम्ही सांगा की अशा प्रकारे जे दाते एकेकाळी त्यांच्या पंचांगामध्ये असं लिहायचे की अमुक अमुक यांचा धर्मशास्त्र हा विषयच नाही, किंवा तमक्या तमक्याने दिलेल्या ह्याच्याकडे इतर पंचांगामध्ये असं का छापलं याची पृच्छा आमच्याकडे करू नये, अशा प्रकारचं स्पष्ट खणखणीत सांगायचं. आम्हाला वाटायचं वा, सुगंधू झाला म्हणणार नाही असं म्हणणारा एकतरी कोणतरी आमच्या पठडीतला मनुष्य आहे. या सर्व गोष्टींचा आम्हाला अभिमान होता जोरदारपणे. आणि वेळोवेळी ते सांगायचे. अशा प्रकारे हे लोक कसलेही मुहूर्त देतात, त्यांच्या मुहूर्ताविषयीचा प्रश्न आम्हाला विचारू नये. नाही विचारित नाना काय करत असेल तेवढं काय मला माहिती नाही, कारण तेवढं माझं वय लहान होतं. आणि असं पंचांगामध्ये छापलेलं आहे कित्येक वेळा. धर्मशास्त्र हा अमुक अमुक यांचा विषय नाही असं पण छापलेलं आहे. आणि त्यामुळे वटपौर्णिमा कधीची घ्यायची, बाकीच्या पंचांगात अमुक दिवशी घ्यायची, ते आम्हाला विचारू नका. आमचं हे असा निर्णय आहे. आणि आम्ही सगळे दातेंचे अगदी फॉलोअर्स, ज्याला आजच्या आधुनिक मराठीत म्हणतात, असं असल्यामुळे आपल्याला त्यांच्याबद्दलची एक आस्था होती. आणि या वर्षी 1942 मध्ये जेव्हा त्यांनी अशा प्रकारचे जेव्हा मुहूर्त छापले, आणि आता जेव्हा ते उत्तर देताना ही वाक्यरचना करतायत, आता ते प्रेम का उतू जाते त्याचं उत्तर आपल्याला मिळेल. गेल्या 30-40 वर्षापासून अमुक अमुक हे सगळे पंचांग करते, हे सगळं छापत आले आहेत.
म्हणूनच तर ती आम्ही आतापर्यंत पंचांग विकत घेत नव्हतो. आणि कोण आमच्यातला कित्येक माझ्यातला मित्रमंडळातले कित्येक असे असतील, हजारो असतील, की त्यातला एकही तो माणूस त्या 40 पंचांग ती काय 30-40 वर्ष पुस्तकं बाकीची पंचांग छापत होते, ती पंचांग घेत नव्हती माणसं. आणि तुमच्याही पंचांगामधून त्यात दिलेले निर्णयांचे निर्भत्सना केली गेलेली होती आणि आम्हाला त्याचा सार्थ अभिमान होता. कारण काय, तुम्ही तुमचा एक वेगळा जणू काय पक्ष काढलेला होता आणि असं छाती पुढे काढून आम्ही कुठल्याही नको त्या पक्षाबरोबर युती करणार नाही अशा प्रकारचं तुमचं धोरण असल्यासारखं, राजकीय असल्यासारखं होतं. आम्हाला सगळ्या तुमच्या पक्षाचा एक प्रकारचा अभिमान होता. आम्ही सगळ्यांनी जणू काय सगळ्या प्रचंड बहुमताने तुम्हाला निवडून दिलं होतं. पण नंतर आमच्या असं लक्षात आलं की ते पंचांग करते स्पष्टपणे निदान इतकी वर्ष सांगायचे तरी आता तुम्ही 21 लोकांना एकत्र घेऊन एक समिती बनवली आणि आता तुम्ही ते लोक जे मूर्खपणा करतायत म्हणून इतकी वर्ष बोंब मारत होता. हा शब्दप्रयोग थोडासा जमणारा असेल पण त्याला नाईलाज आहे माझा. तेच तुमच्या पुस्तकामध्ये आणि पंचांगामध्ये छापायला लागलात, गौणकाल आपातकाल म्हणून. म्हणजे कालपर्यंत अमुक तमुक हा जो खेळाडू आहे ना त्याच्यावर विश्वास ठेवू नका, तो मॅच फिक्सिंग सुद्धा करू शकतो अशा प्रकारचं नाव होतं. पण सचिनचं नाव तसं नाही किंवा अमुक एका खेळाडूचं नाव नाही. पण जेव्हा त्याही खेळाडूचं नाव जेव्हा यांच्या यादीमध्ये येतं तेव्हा मग काय होणार? तुमचा विश्वास राहणार त्याच्यावरती? मग तुम्ही स्वतःच सांगत होता ना त्या लोकांना मुहूर्तशास्त्र कळत नाही, धर्मशास्त्र कळत नाही. आणि आता तुम्ही खिडकीचा म्हणजे त्या 21 लोकांचा निमित्त करून ते जे चुकीचं म्हणून करत आले तेच आता करताय ना अगदी मनापासून. ह्या गोष्टीचा तुम्हाला पश्चाताप झालाय की नाही आम्हाला माहिती नाही, पण आम्हाला आतून असं वाटतंय की आम्ही सगळे मूर्ख माणसं होतो की इतके दिवस अशा एखाद्या व्यक्तीवरती आपण देवासारखं प्रेम केलं, ही आमची चूक होती की काय? आता आम्हाला पुनर्विचार करावा लागणार की काय आमच्या गोष्टीवरती, असं आम्हाला वाटल्यामुळे आम्ही हे अशा प्रकारचे विचार मांडायला सुरुवात केलेली आहे, हे लक्षात ठेवा. बरोबर आणि चूक कारण आम्हाला बॅटच धरता येत नाही हो, तुम्ही सांगाल तो निर्णय, असं आम्ही आतापर्यंत मानत आलेले आहोत. आणि आपण दिलगिरी कुठल्याही वर्षी व्यक्त केलेली नाही आणि व्यक्त करायची पद्धत तुम्हाला याच्यातली पुस्तकावरती मी दुसरा आता घ्यावा लागणार आहे मला, कारण वेळ खूपच होत चाललेली आहे. म्हणून पुस्तकावरती ह्या कालसुसंगत आचारधर्म याच्या वर्षी पुढची प्रस्तुतिका करूया. पण जाता जाता त्यातलं एक दोन मुद्दे घेऊया आणि आता पूर्ण करून टाकू. त्याच्यातल्या प्रस्तावनेतलं मी आपल्याला वाक्य वाचून दाखवतो. अशा सर्व मुद्द्यांचा विचार करून कालसुसंगत धर्माचरणासाठी हा ग्रंथ तयार करताना कोणत्याही विशिष्ट पोट जातीसाठी तयार केलेला हा नसून हिंदू धर्माच्या पद्धतीने जे कोणी धर्माचरण करतात त्या सर्वांसाठी आणि पुढील पिढीने धर्माचरण करावे या हेतूने हा ग्रंथ समाजाला मार्गदर्शक म्हणून उपयोगी होईल अशी मंडळातील सर्व सदस्यांना आशा आहे. तसेच प्रकाशक या नात्याने माझे तीर्थरूप कैलासवासी पंडित धोंडीराज शास्त्री दाते यांनी आणि आम्हा सर्वांकडून म्हणजे जे धर्मशास्त्रीय विचार किंवा निर्णय दिले होते या आधी कौसात त्यामध्ये आणि आता ह्या कालसुसंगत आचारधर्म ग्रंथातील निर्णयामध्ये काही ठिकाणी वेगळे मत आलेले असणार आहे याची आम्हाला जाणीव आहे. अर्थात ज्यांना परंपरागत जुने नियम पाळून धर्माचरण करायचे आहे त्यांनी त्याप्रमाणे अवश्य पालन करावे. मात्र ज्यांना जुने नियम पाळणे शक्य नाही त्यांनी या ग्रंथात दिलेल्या कालसुसंगत नियमाप्रमाणे धर्माचरण करून धर्मपालन म्हणजे धर्माचे रक्षण करावे, हे त्यांचं म्हणणं आहे. आता त्यांनी असं लिहू नये मला विचारलं तर असं स्वच्छ प्रामाणिकपणे लिहावं. सुगंधू जहाला असा अचरटपणा करायचं नाही. काय म्हणायचं की इतकी वर्ष आम्ही ह्या सगळ्या बाकी पंचांगकर्त्यांना जो दोष दिला, माझ्या वडिलांनी असेल, काकांनी असेल किंवा मी असेल, तर ते सगळे पंचांगकर्ते सुद्धा तेवढेच बरोबर होते आणि त्या सर्वांची आणि त्यांचा विरोध करण्याचा आम्ही आतापर्यंत चालवलेला जो अट्टास होता त्या सर्वांबद्दल आम्ही समस्त दाते पंचांग वापरणाऱ्या सगळ्या मंडळींची मनस्वी क्षमा मागतो, असं एक छानपैकी लिहिण्याचं धारिष्ट्य आपण करणार आहात का? आणि असं धारिष्ट्य केल्यानंतर आमचा तुमच्यावरती असलेला विश्वास आम्ही तसाच चालू ठेवायचा का? आणि 2-3 वर्षांनी सांगाल की हे सांगितलेलं होतं तेही आता चुकलंय, आता आम्ही नवीन आणतोय, आणखीन काहीतरी त्याच्यातला बदल घ्या. आता ह्याचं काय हे चाललंय काय? आम्हाला क्रिकेट मधलं काहीही कळत नाही, तुमच्या पोथ्या पुराण काहीही कळत नाही, पण तुम्ही जे काही कराल ना ते योग्य कराल असा आतापर्यंतचा विश्वास होता. पण तुम्हाला आता ज्या पद्धतीने तुम्ही हे जे काही सगळं करताय ते तुमच्या दृष्टिकोनातून खूप योग्य असेल. खूप बड्या धर्मधुरीणांना तुम्ही हाताशी धरलेत, प्रचंड विद्वान माणसं त्याच्यामध्ये आहेत. त्या सर्वांच्या विद्वत्तेला आणि आपल्या उदात्त हेतूला आमचा साष्टांग वंदनच राहणार आहे. पण आमची जी आपल्याबद्दल असलेली जी काही एक प्रकारची धारणा होती ती तुम्ही इतकी धुळीला मिळवलेली आहे की आता मला सांगा, जे श्रोते हो किंवा प्रेक्षक हो, तुम्हाला तुमच्या मनामध्ये काय याबद्दलच्या भावना येत आहेत? बरंच काही काय मला डोक्यामध्ये अगदी झंझावती येत आहे. आणि त्याच्याबद्दल त्यांनी जे काय कित्येक महामहोपाध्याय दिलेली उपमा सोडून द्या,
त्याच्यानंतर त्यांनी ते जे सांगितलं होतं महाशिवरात्रीचा निशिथ काल ऐवजी मध्यरात्र, निशित कालाला मध्यरात्र हा मराठी शब्द त्यांनी छानपैकी वापरलेला आहे असं त्यांचं म्हणणं. श्रीकृष्णाचा जन्म कधी झाला? मध्यरात्री. त्याच्यावेळी निशित काल का नाही लिहित? म्हणजे महाशिवरात्रीला निशित कालाला विशिष्ट महत्व आहे आणि तिथे निशित काल हाच शब्द महत्वाचा आहे. मध्यरात्र हा शब्द तुमच्या कृष्ण जन्माष्टमीला सुद्धा चालतोय, कारण कृष्णाचा जन्म कधी झाला? मध्यरात्री झाला. मोघम म्हणजे तुम्ही मराठीकरण करण्याच्या निमित्ताने आणि 60 आणि 61 पानावरती आपण खुलासा केलाय. त्या निश्चित कालाचं महत्व तुम्ही एका वाक्यात दिलेलं आहे, ते सुद्धा मराठीकरण करण्याचा त्रास घेतलेला नाहीये की त्यावेळी ईशान संहितेच्या म्हणण्याप्रमाणे की ज्योतिर्लिंगाचा उद्भव झालेला आहे. हो, पण हे मी पुस्तक काढायला सांगितलंय ते कशा अर्थाने सांगितलंय? तुम्ही जी काही चाकोरी घातली आहे त्यालाच मी सांगतोय. तुमची चाकोरी आतापर्यंत काय होती? वर्ष 2 वर्ष पंचांगामध्ये खुलासे करायचे आणि 2-3 वर्षानंतर त्या खुलाशावर आधारित पुस्तक काढायचं. मी जेव्हा आपल्याला निश्चित कालाऐवजी जेव्हा तुम्ही मध्यरात्र असा शब्द वापरताय तेव्हा मला अभिप्रेत काय होतं आणि ते मी अभिप्रेत का धरतोय? तुमच्या आतापर्यंतच्या मागच्या शतक मारण्याच्या परंपरेप्रमाणे आपल्याकडून मी सेंचुरीची अपेक्षा करतो आहे की तुम्ही ते पंचांगामध्ये खुलासा छापायचा की एखादं पान किंवा एखादा पॅराग्राफ तुम्ही कसं सोयीस्करपणे विसरलात बघा. त्याच्यात मी म्हटलं होतं एखादी जाहिरात कमी झाली तरी चालेल, पण पंचांगामध्ये अशा प्रकारचे जे शब्दप्रयोग आहेत त्याचा काही शब्दांचे आपण केलेत ते पण सांगतो. दग्ध म्हणजे काय, त्याच्यानंतर अनुवादन म्हणजे काय, इष्टी असे शब्दांचे केलेत, कारण ते शब्द बदलता येत नव्हते म्हणून. पण इथे निश्चित काल हा शब्द बदलू नका, त्याच्याबद्दलच ही माहिती द्या. का तर निश्चित काल म्हणजे मध्यरात्र असं जर आपण समजत असाल तर रात्रीचे 5 विभाग करावेत आणि त्यातला 3रा विभाग हा सुद्धा मध्यरात्र होतो. हे आपल्याला खरं म्हणजे मी सांगणं म्हणजे काय माहिती आहे का? कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे श्याम भटाची तट्टाणी. मी मला श्याम भटाची तट्टाणी समजतो अगदी न चुकता, पण तरी याचा अर्थ असा समजू नका की जी काय जनता आहे ना, जी तुम्हाला उदो उदो करणारी ती सगळी जनता जनार्दन हा सगळा अचरट लोक आहेत. त्यांना पोथ्यांचा काहीही अभ्यास नाही. म्हणजे त्यांना आपल्याला काही एका धोब्याने फक्त असं म्हटलं की ती जी काय प्रभू रामचंद्रांची पत्नी ही कित्येक काय रावणाकडे होती, तिला कसं काय आमच्या राजाने घेतलं काय माहिती, असं एका धोब्याने फक्त नुसतं एक कलंक लावला हो. पण राजधर्म म्हणून साक्षात भगवान रामांनी त्या सीतेचा त्याग केला, कारण राजधर्म महत्वाचा होता. एकट्या काय त्या धोब्याला काय अक्कल आहे असं म्हटलं नाही चुकून सुद्धा. आणि अशा रामाना आम्ही भगवंत समजतो, असा आमचा धर्म आम्हाला सांगतो, अशा धर्माचे आम्ही अनुयायी आहोत. आणि तुमच्यासारखे ज्यांनी 105 वर्ष 3-3 पिढ्या ज्यासाठी खर्च केल्या आहेत त्यांच्या प्रेमाखातर आम्ही एखादा आपल्याला जर समजा थोडंसं प्रेमाने वागाने रागाने बोललोय त्याच्या पाठीमागची कळकळ लक्षात घ्या. अहो मला तुम्ही सांगा, रस्त्यावरती कुठल्या तरी जाणाऱ्या अनोळखी माणसांना आम्ही का बरं शिव्या घालू? विरोधासाठी विरोध आम्ही का बरं करू? मला तुम्ही सांगा. विरोधासाठी विरोध कोण करतात माहितीये का? राजकारणातला स्वार्थ ज्यांना असतो त्यांना. मला जर दुसरं काहीतरी ह्याच्या विरुद्ध पुस्तक छापायचं आणि त्याचा प्रचार व्हावा असं असेल तर मी विरोधासाठी विरोध म्हणता येईल. हो, मला हा विरोध करून मला काय साधणार आहे? मला तुम्ही सांगा. मोठेपणा मिळणार आहे, पैसा मिळणार आहे, काय आणखीन कामसुख मिळणार आहे, काय म्हणजे काय ह्याच्यातून माझं साधणार आहे? काय उदो उदो होणार आहे? ओ लोक मला अचरटच समजतील उलट पक्षी, पण तरीही हा मी प्रपंच करतोय त्याच्या पाठीमागची भावना तुम्हाला जर असं वाटत असेल की हा माझा काय ते बोगस बडबड असलेल्या लोकांना काय हे करू नका आणि ह्याच्याकडे दुर्लक्षच केलेलं बरं. आनंद आहे तुम्ही ज्यांच्याकडे गुडविल मिळवलंय त्या सगळ्या माणसांच्या थ्रू, सगळ्या माणसांच्याकडे वतीने अगदी आपण अशा प्रकारे अवश्य वागत राहा. आणि परमेश्वराने आपल्याला याच्यापेक्षा आणखीन काय काय बुद्धी द्यावी अशी इच्छा करावी असं मला आता दुर्दैवाने म्हणावं असं वाटतंय. दाते साहेब, दाते महाशय, हे सगळं उदो उदो होतो ना तुमचा किंवा तो तुमच्या पुण्याईमुळे नाही, नानांच्या पुण्यामुळे, अण्णांच्या पुण्याईमुळे आहे. ती पुण्याई पुढे चालवा. आज आता राजकारणामध्ये तेच झालंय. आई वडिलांनी मिळवलेली पुण्याईच्या साह्याने माणसं काहीतरी अमुक विशिष्ट प्रकाराने येतात आणि नंतर ती जे त्याचे विरोधी होते त्यांच्याशी हात मिळवणी करून एकत्र येतात आणि नंतर गादीवरती चढतात. उदाहरणच सांगायचं म्हणजे आपण कालसर्प योग म्हणजे किती अत्यंत चुकीचा आहे अशा प्रकारचं अतिशय छान छापलं. आणि ज्योतिषाचा एक प्रामाणिक विद्यार्थी म्हणून मी सांगतो आपल्याला, आम्हाला त्याचा अभिमान आहे की आपण कालसर्प हा निराधार असणारा योग आहे असं खणखणीत शब्दात अनेक वर्ष छापून दाखवलं. म्हणजे कदाचित ते अण्णांचं कौतुक असेल आणि पुढे आपण चालवतो म्हणजे आपलं पण कौतुक आहे, आजही आहे. म्हणजे मी आपल्याला जरी विरोधात बोललो असलो तरी ते आजही आहेच आपलं कौतुक. पण आणि आपण त्याच्यातच असं छापलं होतं की कित्येक लोकांनी कालसर्प याविषयीच्या शांती शोधून काढल्या आहेत. त्याला आधार काय तो माहिती नाही, पण शांती शोधून काढल्या आहेत. आपण जी 21 धर्मधुरी निवडलेले आहेत ना त्याच्यातले याज्ञिक करणाऱ्या लोकांना विचारा, आपण असं पंचांगात छापल्यानंतर सुद्धा कित्येकांनी कित्येक कालसर्प शांती
झोडलेले आहेत. आणि मी तर असा आरोप करीन की जर तुम्ही दातेना मानत होता किंवा दाते पंचांग वापरता आहात तर त्यांना त्यांच्याबद्दल जाऊन खुलासा करायचा. पुस्तकाचा आधार तुम्ही विचारताय ना, पोथीचा आधार दाखवा. मग तसा पोथीचा आधार दाखवून तुम्हाला एकही कोणी याज्ञिकाने गप्प केलेलं नाही. मग गप्प केलेलं नाही तरी त्या याज्ञिकाचे प्रयोग तरी करू नका. पण त्यांनी प्रयोग झोडले मी म्हणेन. आणि त्याच्यात त्यांची काय जी असेल ती दक्षिणा कमवली, त्यांचा व्यवसाय आहे. मी व्यवसायाच्या कोणाच्याही आड येऊ इच्छित नाही. पण तीच माणसं धर्मधुरीण म्हणून आपण 21मध्ये घेतली आहेत आणि त्यांना धरून आपण काल सुसंगत आचार धर्म शिकवताय. वाह रे वाह दाते, आपलं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. या विषयामधला मी कुठलाही तज्ज्ञ चुकूनही नाही. पोथ्या पुराणं तर आम्ही काही वाचलेलीच नाही चुकून सुद्धा. पण जाताना एक खुलासा करतो. एकदा एका राजाने एका मोठ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने काही अशा वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारचे लोकांना बोलवलं होतं जे कापडामधले अतिशय तज्ञ मंडळी होती. त्यांनी अत्यंत परिश्रमाने तलम कापड नावाचा एक प्रकार, इतकं तलम की आमचे जे कारागीर आहेत ना त्याच्यासारखं तलम कापडच कोण तयार करत नाही, अशा प्रकारचे कारागीर बोलवले. आणि त्यांनी अतिशय तलम अशा प्रकारचं आकपिटीत राहणारं अशा प्रकारचं प्रचंड वाराचं, म्हणजे त्या काळातलं वार म्हणूया, म्हणजे आता मीटर, त्या मीटरच्या अशा प्रकारचं मापाचं केवढं तरी वस्त्र छोटं छोटं करीत एखाद्या आकपेटीत राहू शकेल एवढ्या प्रकारचं तलम वस्त्र तयार केलं. आणि मग त्या दिवशी विशेष काहीतरी कार्यक्रम होता राजाचा आणि त्या राजाच्या कार्यक्रमानिमित्त तो निघाला आणि त्याला ते वस्त्र असं पांघरण्यात आलं. जाते येते सगळे, अरे वाह काय तलम वस्त्र आणि काय कारागीर असं जो तो म्हणतोय. का तर बापरे, या तलम कारागिरांना कोण नाव ठेवील. तिथे एक शेंबडं पोर होतं. ते म्हणाले राजा नागडा, या राजाला जे काय वस्त्र नेसवलंय असं ते काय तुम्ही कौतुक करताय, तो तर राजा नागडा आहे. असं ते शेंबडं पोर म्हणत होतं ना, त्याची किंमत माझी आहे, हरकत नाही मला म्हटलं तरी. पण ते स्पष्ट दिसतंय ना ते बोलण्याची माझ्यामध्ये अगदी नक्कीच. कारण काय, सुगंधू जाहला म्हणणार नाही. असो, ह्याच्याविषयी अजून एक प्रसृतिका आपल्याला घ्यावी लागेल. ती प्रसृतिका अशी गप्पाळ करणार नाहीये, मुद्देसूद मांडणार आहे. असे समजा गप्पाळ का करावी लागेल.